प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल, जास्तीत जास्त आम्हाला देवाचा गौरव केला जाईल. म्हणून प्लीज प्रियजनांनो यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि शेअर करा की ज्याने जास्तीत जास्त लोकांना देवाचा गौरव केला ज्याने आम्हाला हा व्हिडिओ मोठा दाखवता येईल आणि मोठा व्हिडिओ दाखवून मोठी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. कारण की हा 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी फक्त छोटंसं वचन आणि छोटीच प्रार्थना मी करू शकतो. म्हणून प्रियजनांनो प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. मी देवाचा सुंदरसा मन्ना घेऊन आलोय. आजचा सोमवारचा दिवस यशोदाय सागर चॅनलमध्ये पुन्हा एकदा प्रियजनांनो सर्वांचं लेकरांचं सर्वांचं स्वागत असं येशूच्या नावात. सर्वांना मी ब्लेसिंग देतो येशूच्या नावात. आज सुंदरसा मन्ना तुमच्यासाठी मी देवाचा घेऊन आलोय. पेत्राबरोबर शेवटचे भाषण. परमेश्वराने पेत्राबरोबर, पेत्र हा परमेश्वराचा अति जवळचा शिष्य होता आणि शिष्य असल्यामुळं सर्व काही गोष्टी परमेश्वर पेत्रालाच सांगत होता आणि पेत्राला पहिलं दिसत होतं. कारण की जेव्हा दर्शन बी झालं आकाशातून एलियाचं मोशेचं, तर पेत्राला झालं प्रियजनांनो. आणि पेत्रानेच सांगितलं की आपण इथं मांडव करू. तर 3 मांडव करू. तर स्वर्गातून वाणी झाली पेत्राला का हा माझा पुत्र, याचं तुम्ही ऐका. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, पेत्र तोंडाने जरी बोलला का मी येशूला ओळखत नाही, पण पेत्राचा खऱ्या अंतःकरणाने देवावर प्रेम होतं. म्हणून ज्यावेळेस येशूला धरायला आले त्यावेळेस त्या 2 शिपायाला मारायला पेत्र पुन्हा गेला. ज्यावेळेस येशूला जेलमध्ये होता तेव्हा बघायला देखील पेत्रच आला, बाकी कोण नाही आलं. म्हणून जो प्रभूमध्ये मेहनत करतो, कष्ट घेतो, देव त्याचं उत्तर देतो. सांगायचं तात्पर्य असं आहे. आणि तो मेहनत घेत होता आणि कष्ट घेत होता आणि कुठंतरी खरंच होता का मी असं बोललोय, पण प्रभूनी शेवटची मंडळी मी पेत्राद्वारेच केली. मी वचन ऐकतो, वाचतो. यवहान शुभवर्तमानाचा 21 अध्याय पेत्राबरोबर येशूचे शेवटचे वाचन. मग न्यारी झाल्यावर येशू शमोन पेत्राला म्हणाला, शमोन पेत्रा, यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो म्हणाला, होय प्रभू. प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो, हे तुला ठाऊक आहे ना? ते म्हटला, माझे केकरीचा. पुन्हा दुसऱ्यांदा तो म्हणाला, यवनाचा 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 पुत्र शोल्मन. पुन्हा दुसऱ्यांदा तो म्हणाला, यवनाचा पुत्र शोल्मन, माझ्यावर तू प्रीती करतोस काय? तो म्हणाला, होय प्रभू, आणि मी आपल्यावर प्रेम करतो, आपल्याला ठाऊक आहे. व तो म्हणाला, माझे मेंढरे पाळ. व तिसऱ्यांदा त्याला म्हणाला, यवनाचा पुत्रा शोल्मना, तू माझ्यावर प्रेम करतोस काय? तू माझ्यावर प्रेम करतोस काय? तो तिसऱ्यांदा म्हणाला. पेत्र दुःखी होऊन म्हणाला, प्रभू, मी आपल्याला सर्व ठाऊक आहे. मी आपल्यावर प्रेम करतो, आपण ओळखत आहात. आणि येशू त्याला म्हटलं, माझे मेंढरे चार. पवित्र देवा, तुमच्यासाठी मी प्रार्थना देखील करतो.